मी माझ्या कुटुंबाशी बोलायला आलेलो आहे। मी महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद द्यायला आलेलो आहे, कारण मी मुख्यमंत्री असताना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत होतो आणि संवाद साधता साधता आपलं एक वेगळं नातं निर्माण झालं। कोणाचे भाग्यात नसेल असं एक वेगळं भाग्यच मी म्हणेन मला लाभलं, आणि ते म्हणजे सगळे महाराष्ट्रातली जनता मला आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानायला लागले। म्हणून मी सुरुवात करताना जेव्हा मी माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणतो, ते केवळ शाब्दिक नाही तर ते हृदयातनं आलेलं नातं आहे। कुटुंब संवाद म्हटल्यानंतर साहजिकच आहे कुटुंबाची काळजी घेणं। कोरोनाच्या काळामध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी ही एक संकल्पना आपण राबवली होती, त्याला सगळ्यांनी आपण साथ दिली, सोबत दिली। आता कोरोना नाहीये, पण एक वेगळा व्हायरस आपल्या देशामध्ये फैलावतोय। कोणता तुम्हाला माहिती आहे? एकाधिकारशाहीचा, हुकुमशाहीचा व्हायरस आहे। आणि जो एक नियम कोरोनाच्या बाबतीत होता, कोरोनाच्या बाबतीत काय होता? मास्क लावा, हात धुवा आणि 2 हात लांब राहा। तसं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन म्हणजे विनंती करायला आलोय की हा जो हुकुमशहाचा व्हायरस आहे त्याच्यापासून 2 हात लांब राहा आणि हात धुवण्याच्या मागे लागा, कारण त्याला आपल्याला या महाराष्ट्रामध्ये संपवून टाकायचं आहे। भारतीय जनता पक्ष आणि RSSचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना आज एक मोठा धक्का बसलेला आहे। नेहमी काय म्हणतात की शिवसेनेतून कोणी तिकडे गेला की शिवसेनेला धक्का, काँग्रेसमधून गेले की काँग्रेसला धक्का, राष्ट्रवादीतून गेले की राष्ट्रवादीला धक्का। पण हे धक्के खरे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसत असतात, कारण ज्यांच्या विरुद्ध लढले, ज्यांचं संजय राऊत यांनी आता सांगितलं काय काय आरोप केले होते, भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले। एक भ्रष्टाचारी भाजपामध्ये आला, हा भाजपला मोठा धक्का आहे। भाजपला धक्का आहे, आम्हाला धक्का नाही। हा महाविकास आघाडीला बिलकुल नाही, ना काँग्रेसला, ना राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला तर नाहीच नाही, कारण शिवसेना ही इतरांना धक्के देत आलेली आहे। शिवसेनेला आता धक्क्याची तशी सवय झालेली आहे। असे अनेक आले आणि अनेक गेले, पण प्रत्येक वेळेला नवीन पालवी, नवीन जसे कोंब फुटावे तशी पुन्हा शिवसेनेचा जो वृक्ष आहे तो हिरवागार होऊन जातो, हिरवागार। आणि जसा एक निसर्गाचा नियम आहे, निसर्गाच्या नियमाप्रमाणे पानगळी असतेच आणि सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत। जी पानं सडलेत ती झडलीच पाहिजे, ती सडलेली पानं झडतायत, नवीन पानं, नवीन धुमारे फुटलेले आहेत शिवसेनेला। आता येताना मी बघत होतो भाजपच्या नेत्यांची काय त्रेधा तिरपीट उडते प्रेसच्या समोर। एक नेते आहेत दिव्य, त्यांचं नाव घेण्याचे पण लायकीचे नाही असे ते नेते आहेत, आणि त्यांना विचारलं अशोक चव्हाणांच्या प्रवेशाबद्दल की देवेंद्र फडणवीसांनी यांचा उल्लेख डीलर म्हणून केला होता, आता तुम्ही डीलरला लीडर केलं का? मग असं करता करता आदर्शबद्दल विचारलं, मग ते सांगतात मी तुला नाही उत्तर देणार। अरे तुला उत्तर देणार नाही म्हणजे काय? जनता तुम्हाला विचारते की तुम्ही जे काय सांगितलं होतं की भ्रष्टाचाराला स्थान नाही, मला आता मोदीजींना विचारायचं आणि मी विचारतोय तुमच्या समोर या माध्यमांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या माध्यमातून की मोदीजी, तुम्ही जे सगळीकडे एक डांगोरा पिटतात मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी, हीच मोदी गॅरंटी आहे का की आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करू? तुम्ही किती मोठा भ्रष्टाचार करा, पण भाजपात आल्यानंतर तुम्हाला ताबडतोब राज्यसभा मिळेल, उपमुख्यमंत्री पद मिळेल, मुख्यमंत्री पद मिळेल, ईडी, इन्कम टॅक्स, CBI तुमच्याकडे येणार नाही, ही मोदी गॅरंटी आहे, ही मोदी गॅरंटी। मग माझ्या शेतकऱ्याला गॅरंटी कोण देणार? माझा जो शेतकरी आहे, मी ग्रामीण भागात फिरतोय, शेतकऱ्याची त्रेधा तिरपीट म्हणजे काय संपूर्ण आक्रोश आहे। मधल्या काळामध्ये मी जेव्हा शेतकऱ्याच्या बांधावर गेलो होतो, संपूर्ण पिकं सुकून गेली होती, आणि तेव्हा शेतकऱ्याने मला विचारलं की उद्धवजी आम्ही खायचं काय? आपण म्हणजे हे सुद्धा तसं शहर आहे, मी तर शहरी बाबूच आहे, आपल्याकडे दुकानामध्ये धान्य मिळतं, पण ते धान्य शेतकरी तिकडे घाम घालतो, रक्त आटवतो, आणि ते जे काय त्या मातीतून सोनं पिकवतो म्हणून आपल्याला ते मिळतं, आणि म्हणून आपण ते खाऊन जगू शकतो। जो आपल्याला जगवतो तो शेतकरी मला विचारत होता की उद्धवजी आम्ही आता खायचं काय? कारण आमच्या डोक्यावरती कर्ज आहे, शेती गहाण टाकले, घर गहाण टाकले, बैलजोडी गहाण टाकले, काही वेळा तर पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ येते।
पूर्वी तर मी असेही फोटो बघितलेत की बैल सुद्धा गहाण टाकल्यानंतर नांगराला स्वतः शेतकरी किंवा त्या शेतकऱ्याची पत्नी ती जुंपून घेऊन शेत नांगरते. आणि 2 दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये त्या पलीकडच्या भागात नांदेड वगैरे परिसरात अवकाळीचा फटका बसला ना. मग अशोकरावांनी शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं का मोदीच्या दारामध्ये जायला पाहिजे होतं? कुठे जायला पाहिजे होतं? बांधावर जायला पाहिजे होतं ना. बांधावर जायला पाहिजे होतं, पण हे गेले मोदींच्या दारात. बरं, मी जे काही टीव्हीवरती आता येताना बघत होतो त्यांनी असं सांगितलंय, कारण मी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकले नाही आणि ऐकण्याच्या लायकीची पण नव्हती. खाली ते स्क्रोल चालतात ना, ते वाक्य येत होतं की मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही ऐकतो मोदीजी फक्त 3च तास झोपतात. 3 तासामध्ये त्यांना स्वप्न पडतात कधी? आणि पडलेली स्वप्न तुम्हाला कळतात कशी? झोपतात ते. आणि स्वप्न हे म्हणजे ज्याचं स्वप्न ते त्याने पूर्ण करायला पाहिजे. ज्याला स्वप्न पडतं तो पूर्ण करणार नाही, तर त्यांची स्वप्न तुमच्या स्वप्नात कशी येतात? पण हे सगळेजण, कारण आज प्रेस कॉन्फरन्स म्हणजे हर्षवर्धन पाटील पण होते तिथले, त्या इंदापूरचे. त्यांचं 1-2 वर्षापूर्वीची एक कार्यक्रमातलं भाष्य आहे की मी भाजपात आलो, आता ईडी बिडी काय नाही बघा, मस्त झोप लागते. आता आहे ना स्वप्न पडायला लागली. आता माझा विचार आहे की अशोकरावांना कधी फोन केला तो विचार, अशोकराव जागेत की झोपलात? कारण झोप उडाली होती यांची मध्ये. आता झोपण्यासाठी भाजपामध्ये गेलेले. तर ही अशी जी काही लोक आहेत. आणि मुद्दा काय येतो की स्वप्न कोण बघताय? मोदीजी. गेले 10 वर्ष स्वप्न बघतायत. आणि मोदींचं स्वप्न 10 वर्ष झाली तरी अजून पूर्ण होत नाही. मग मोदीजींना सुद्धा मला विचारायचं आहे की का हो, तुमचं स्वप्न पूर्ण करायला भारतीय जनता पक्ष पुरेसा नाही का? भारतीय जनता पक्षाची ताकद नाही का की तुमचं स्वप्न पूर्ण करावं? म्हणून तुम्ही दुसऱ्यांचे पक्ष फोडतायत का? की अरे आमच्या नेत्याला स्वप्न पडतायत, आम्ही नालायक लोक आहोत, तू ये म्हणजे स्वप्न पूर्ण येईल. हे असं यांचं नाकर्तेपणा चाललेलं आहे. आणि तुमचा नेता स्वप्न बघतोय, पण माझ्या शेतकऱ्याची झोप उडाले, तो झोपू शकत नाही. स्वप्न तर दूरच राहिलं, त्याच्या दारावरती सावकार येतो, बँका येतात, जप्तीची नोटीस लावतात, त्याची झोप उडालेली आहे, तो आत्महत्या करतोय. त्याचं घर कोण सांभाळणार? नुसतं तुमच्या नेत्याची स्वप्नपूर्ती करायची म्हणून तुम्ही, एक तर तुमच्यात लायकी नाही, भाजपमध्ये लायकी नाही, कर्तृत्व नाही, म्हणून तुम्हाला दुसऱ्याचे पक्ष फोडावे लागतात. माझी शिवसेना तुम्ही फोडली, पक्ष चोरलात, पक्ष फोडलात, राष्ट्रवादी फोडली, आता अशोकरावला फोडले, नितीश कुमारला फोडला. तिकडे ते जयंत चौधरी म्हणजे चरण सिंग आपले पंतप्रधान होते, त्यांना भारतरत्न दिलं. त्याच्यानंतर स्वामीनाथन, ज्यांनी हरित क्रांतीचे जनक, स्वामीनाथन आयोग जो होता त्याचा अहवाल, त्याची शिफारशी हे लागू नाही करत, पण स्वामीनाथन यांना भारतरत्न, चरण सिंग यांना भारतरत्न. आणि आज दिल्लीच्या वेशीवरती जी काय एक धुमशान चालू आहे, हे चॅनलवाल्यांची दाखवण्याची हिंमत नाही, करण्याचे सगळे मालक तिकडे करायची त्यांच्यावरती दबाव असेल, काही चॅनल दाखवत असतील. पण मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय, तिकडे हजारो लाखो शेतकरी आपल्या दिल्लीत, आपल्या हक्काशी दिल्ली, आपण काय म्हणतो दिल्लीवरती, दिल्लीच्या तख्तावरती आम्ही भगवा फडकू, ते दिल्लीचं तख्त. त्या दिल्लीच्या वेशीवरती लाखो शेतकरी जमले. दिल्लीमध्ये जायचंय, गृहमंत्र्यांना भेटायचंय, पंतप्रधानांना भेटायचंय. का भेटायचंय? तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, आम्हाला हमी भाव द्या, आमचं कर्ज माफ करा, आणखीन त्यांच्या ज्या काय असते दिवसा आम्हाला वीज द्या. या सगळ्या मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीत जात आहेत. आपल्या हक्काच्या, ज्यांच्या मतावरती मोदीजी तुम्ही पंतप्रधान झालात, ज्यांची मतं मागायला तुम्ही मेरे प्यारे देशवासी म्हणून त्यांच्या राज्यात जाता, कधी कधी शेतकऱ्याच्या घरात येतात, मग त्यांच्याबरोबर जेवतात, पण तो शेतकरी तो तुमच्या घरात आलेला तुम्हाला नाही चालत. आज संपूर्णपणे दिल्लीच्या वेशीवरती सैन्यच जणू काही उभं केलेलं आहे. म्हणजे ज्या सैन्याने आपल्या देशाचं रक्षण चीन पासून करायचं, पाकिस्तान पासून करायचं, ते सगळे सैनिक याच शेतकऱ्यांची मुलं आहेत. ही ज्या शेतकऱ्यांना तुम्ही अडवते त्यांचीच मुलं ही पोलीस आणि सैनिक आहेत, आणि त्यांनाच त्यांच्या आई वडिलांना रोखायला तिकडे पाठवते तुम्ही. मग खेडे काय पसरले, तारेचं कुंपण काय घातलंय, मोठ्या भिंती काय तिकडे उभा केल्या आहेत, बॅरिकेड्स उभा केलेले आहेत, अश्रुधूर तिकडे फोडला जातोय. अश्रुधूर, पण अश्रुधुराची नळकांडी, म्हणजे ज्या शेतकऱ्याला सगळ्या परिस्थितीमध्ये त्याच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्यात, आणखीन त्याच्यावरती अश्रुधुराचा मारा करतोय. हे असं राज्य तुम्हाला पाहिजे? परत पाहिजे? हे मोदींचं स्वप्न, शेतकऱ्यांवरती अत्याचार करणं, हे मोदींचं स्वप्न. हा माझा विकसित भारत, ज्याचा हक्क माझ्या भारतावरती आहे, त्या माझ्या शेतकऱ्यावरती तुम्ही लाठ्या चालवता, अश्रुधूर मारता, फोडता, कदाचित गोळीबार सुद्धा करतील,
पण आता सर्व शेतकऱ्यांनी, म्हणजे केवळ महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या सर्व शेतकऱ्यांनी एक होऊन शेतकरी म्हणून यांना ज्या मातीत तुम्ही सोनं पिकवता त्या मातीत यांना गाडण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. यांना दाखवलं पाहिजे, अरे त्या मातीतनं जे काही सोनं उगवतं त्याच्यासाठी मी राबतोय, मी म्हणजे शेतकरी. नांगरणी करावी लागते, पेरणी करावी लागते, डोळ्यात तेल घालून संपूर्ण काळजी घ्यावी लागते, म्हणून तुम्ही तुमचे सगळे जे काही सोचले ते पुरवता. 80 कोटी लोकांना फुकट धान्य. कोण पिकवतं ते धान्य? मोदी नाही पिकवत त्यांच्या परसामध्ये. मोदींच्या बागेतलं अन्न जे आहे ते देशातल्या 80 कोटी कुटुंबांना नाही फुकट दिलं जात. हे शेतकरी जे पिकवतात धान्य ते तिकडे दिलं जातं आणि त्या शेतकऱ्यांच्या मागण्या तुमच्यामध्ये एवढी माणुसकी आता शिल्लक नाही राहिली की कोणीतरी जाऊन त्याला भेटायला पाहिजे. देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा, आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीस, त्यांचं कोणत्या शब्दात वर्णन करावं तेच मला कळत नाही. कारण फडतूस बोलून झालं, कलंक बोलून झालं, काय नालायक बोलून झालं, काय फरकच पडत नाही.